आताची अत्यंत महत्त्वाची बातमी, महत्त्वाची दृश्य आपण बघतोय की वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये आता सासरा आणि दिराला तर बेड्या ठोकण्यात आल्या, तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे देखील 7 दिवसांपासून फरार होते, मात्र त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र आता हगवणेंना कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्यांना इथून पोलीस स्टेशनमधून आता कोर्टात दाखल करण्यात येईल. पोलीस स्टेशन बाहेरची दृश्य आपण बघतोय की पुन्हा एकदा शिवसेना कार्यकर्त्या ज्या आहेत ठाकरे गटाच्या त्या आक्रमक झालेल्या आहेत. महिला कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे, त्यांचा आक्रोश इथे बघायला मिळतोय. आणि आता बघतोय हगवणे कुटुंबियांना आता कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्यांना पोलीस स्टेशन मधून तिथून कोर्टासाठी हलवण्यात येईल. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं. सागर, काय अधिकची माहिती मिळतेय? तिथे महिलांचा आक्रोश बघायला मिळतोय आणि आता हगवणेंना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काय अधिकची माहिती मिळतेय? नक्कीच आता दोन जे आरोपी आहेत हगवणे, राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे, या दोघांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनच्या दुसऱ्या गेटमधून या आरोपींना बाहेर नेण्यात आलेलं आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी समोर जो गोंधळ केला त्याची खबरदारी म्हणून पोलिसांनी खबरदारी घेऊन मागच्या दरवाजाने या दोनही आरोपींना बाहेरच्या गेटने शिवाजीनगर कोर्टाच्या दिशेने घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही वेळामध्ये शिवाजीनगर कोर्टामध्ये या दोनही आरोपींना हजर केलं जाणार आहे. नक्कीच आपण बघतोय की कशा पद्धतीनं आता आरोपींना आता कोर्टात हजर करण्यात येईल. मात्र जो आक्रोश आपण बघितला सागर की कशा पद्धतीनं महिला कार्यकर्त्यांचा होता, तर तिकडची काय सध्याची अपडेट आहे? नक्की महिला पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं, आक्रमक झाले आणि हे आक्रमक होत असतानाच त्यांनी पोलिसांनी दुसऱ्या गेटने या दोनही आरोपींना मागच्या गेटनी गाडीमध्ये बसवलं आणि न कळू देता दोन आरोपी जे आहेत ते समोर आणले आणि दुसऱ्या गेटने या आरोपींना शिवाजीनगर कोर्टामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न हिंजवडी पोलिसांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जेलमध्ये असणारे दोन आरोपी समोर आणले आणि त्यानंतर दोन आरोपी मागच्या गेटने घेऊन गेले आणि त्यांना समोर कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे. नक्कीच पत्रकारांनी काही प्रश्न विचारले हगवणे कुटुंबियांना आणि या संदर्भात त्यांनी काहीच उत्तर दिलेलं नाहीये. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? त्यांचं त्यानंतर काय उत्तर होतं? नक्कीच सकाळी जेव्हा बावधन पोलीस स्टेशन समोर त्यांना आणलं असता तेव्हा विचारलं होतं की हगवणे, तुम्हाला काही बोलायचं आहे का आणि तुम्हाला पश्चाताप होतोय का? तेव्हा त्यांनी फक्त हात वारे केले आणि हात झटकला. यावरून असं लक्षात येतं की राजेंद्र हगवणे याला कुठलाही पश्चाताप झालेला नाहीये. त्यामुळे त्याने सहजासहजी बोलला नाही, मात्र हात वारे करत त्याने त्याचा सांगण्याचा मेसेज जो आहे तो देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच या जेलमध्ये 5ही आरोपी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.